नमस्कार, फक्त योजना यूट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। लाडक्या बहिणींसाठी दोन महत्त्वाच्या बातम्या, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशांसाठी देखील आणि त्यानंतर अपात्र लाडक्या बहिणी आहेत जून, जुलै, ऑगस्ट, तर यांचा हप्ता आला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना देखील महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरवल्या आहेत, तर याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी त्यांची कागदपत्र पडताळणी झाली, अर्ज अप्रूव्ह झाला, पण मात्र त्यांना लाभ मिळालेला नाही आहे। तर अशा लाडक्या बहिणींना जर पुढील हप्ते हवे असतील तर त्यांना देखील ई-KYC करणे बंधनकारक आहे। ई-KYC करतेवेळी तुमचा आधार नंबर किंवा OTP टाकल्यानंतर तुमचं नाव जर यादीत नाही असा जर स्टेटस आला तर तुमचा अर्ज मात्र बाद झाला किंवा तुम्हाला लाभ आता मिळणार नाही असा अर्थ होतो। आणि याचबरोबर तुमची ई-KYC झाली, तुमचा आधार कार्ड OTP व्हेरिफिकेशन झालं, वडिलांचं झालं किंवा पतीचं झालं, त्यानंतर डिक्लेरेशन दिल्यानंतर तुमची ई-KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा जर टॅब येत असेल तर तुम्हाला कन्फर्म पुढील हप्ते मिळणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अजून जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता आले नाही आहे त्यांनी लगेचच ई-KYC करायची आहे। तर अशा प्रकारे याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींना देखील ई-KYC कंपल्सरी आहे। ई-KYC केल्याशिवाय पुढील महिन्याचा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे। तर सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणाच झाली नाही आहे। अनेक सोशल मीडियावरती मेसेजेस येत आहेत की हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, परंतु अजून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे GR आणि त्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा। तर या दोघांपैकी एक पण घोषणा अजून झाली नाही आहे। अपेक्षित धरूया की सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही जी घोषणा आहे ती येऊन जाईल आणि ज्या लाडक्या बहिणी ई-KYC सप्टेंबर महिना अखेरपर्यंत पूर्ण करतील अशा लाडक्या बहिणींना हप्ता दिला जाईल आणि ज्या लाडक्या बहिणी उशिरा ई-KYC करतील त्यांना मागील हप्त्यांसहित पुढील हप्त्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यामध्ये तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला मदत संपूर्ण आमच्यामार्फत दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदतीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे।